आंगनवाड़ी सेविका भर्ती में घोटाले का आरोप। भर्ती प्रक्रिया में गड़बड़ी का आरोप। जाति प्रमाण पत्र दस्तावेज हटाने से अंक कम होने का दावा। न्याय न मिलने पर आत्मदाह की चेतावनी। एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजना के तहत वर्ष 2025 में आंगनवाड़ी सेविका एवं मददनीश पदों की भर्ती के लिए सीधी नियुक्ति का पत्र जारी किया गया था। इस प्रक्रिया में शासन द्वारा निर्धारित शैक्षणिक योग्यता और अन्य मानदंडों के आधार पर चयन होना था। 18 मार्च 2025 को जारी प्राथमिक सूची में नाकाडोंगरी गाँव की उम्मीदवार प्राची बुद्धम मेश्राम को 76 अंक मिले, जबकि प्रथम स्थान प्राप्त उम्मीदवार को 77 अंक मिले। प्राची मेश्राम ने एकात्मिक बाल विकास अधिकारी पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि उनके आवेदन से जाति प्रमाण पत्र से संबंधित दस्तावेज को हटा दिया गया, जिसके कारण उन्हें निर्धारित 5 अंक नहीं मिल सके। अगर यह दस्तावेज शामिल किया जाता तो उनके 81 अंक होते और वह प्रथम स्थान पर होती। प्राची मेश्राम ने इस मामले को आमदार राजू कारेमोरे की अध्यक्षता में आयोजित पंचायत समिति की आम सभा में उठाया। आमदार ने उचित न्याय दिलाने का आश्वासन दिया, लेकिन प्राची मेश्राम ने चेतावनी दी कि अगर उन्हें न्याय नहीं मिला तो वह एकात्मिक बाल विकास विभाग पंचायत समिति तुमसर के सामने आत्मदाह करेगी। उन्होंने इस संबंध में संबंधित विभाग को पत्राचार भी किया। प्राची बुद्धम मेश्राम राहणार नाकाडोंगरी, तहसील तुमसर, जिल्हा भंडारा या गावाची रहिवासी असून अंगणवाडी सेविका 2025 पदाकरिता रिक्त जागेवर फॉर्म भरला असता दिलेल्या गुणानुसार माझी सर्व कागदपत्रे असल्यावरही माझ्यावर अन्याय झालेला आहे। मी जातीचा दाखला जोडूनही मला जातीचे 5 गुण न देता दुसऱ्या स्थानी ठेवण्यात आले। आम्ही आमसभेमध्ये पंचायत समिती तुमसर गेले असता त्यांनी CDPO मॅडमला बोलवले व तिच्या जातीचे गुण देण्यात यावे असे बोलले। तर आता मला मिळालेल्या माझ्या अनाथाच्या 10 गुणांवर आक्षेप घेण्यात आले। मला मिळालेल्या 76 गुणांपैकी पुन्हा 5 गुण जोडण्याऐवजी माझे 10 गुणांवर कट सुरू आहे। जे गुण मिळाले आहेत ते निवड समितीने दिलेले आहेत। CDPO मॅडमनी मला दुसऱ्या मदतनीस या जागेवर तुमची नियुक्ती करून देतो असे आश्वासन दिले व माझ्या सेविका या पदापासून वंचित ठेवण्यासाठी विनंती करून जातीचे गुण मिळवण्यासाठी आक्षेप पुढे घेऊ नको असे सांगितले। नाही तर जी यादी क्रमांकातील 1 स्थानावरील व्यक्ती तुझ्या अनाथाचा आक्षेप घेईल असे सांगितले। माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी लवकर दखल घेऊन माझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार व शासन GR नुसार माझे 81 गुण मला द्यावेत, नाहीतर मी महिला बाल विकास प्रकल्प विभाग पंचायत समिती या ठिकाणी आत्मदहन करण्यास तयार आहे असे माझे कागदपत्रही मी संबंधित विभागाला केलेले आहे। एकात्मिक बाल विकास अधिकारी पटले ने बताया कि 9 चयनित उम्मीदवार ने भी द्वितीय क्रमांक की उम्मीदवार के दस्तावेजों पर आपत्ति जताई है। दोनों पक्षों की सुनवाई 4 अप्रैल 2025 को होगी। यदि उम्मीदवारों को समाधान नहीं मिलता तो वे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा के पास अपील कर सकते हैं, जहां इस मामले का निपटारा किया जाएगा। अब देखना ये होगा कि इस भर्ती घोटाले में न्याय किसे मिलता है या मामला और उलझता है। एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प तुमसर अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडून मी आज ह्या भरती संदर्भात एक निवेदन देत आहे की दिनांक 18ला आपण प्राथमिक यादी भरती प्रक्रियेसंदर्भातील प्राथमिक यादी ही 18 तारखेला लावलेली आहे। त्या अनुषंगाने ग्रामपंचायत नाकाडोंगरी इथून 2 तक्रार अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहेत कार्यालयाला आणि प्राप्त तक्रारकर्ता यांचा सुनावणीचा जो काही कार्यक्रम आहे तो आम्ही 4 तारखेनंतर ठेवलेला आहे। 4 तारखेपर्यंत तक्रारी घ्यायच्या आहे आणि त्यानंतर सुनावणी लावायची आहे। तर संबंधित दोघांनाही आपण तसे निर्देश दिलेले आहेत की तुम्ही सुनावणीला हजर राहा आणि प्रकल्प स्तरावर घेण्यात आलेल्या सुनावणीत जर त्यांचं समाधान झालेलं नसेल तर त्यांना पुढील
आपल्या कार्यवाहीस्तव त्यांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडे अपील दाखल करता येते आणि तिथं त्यांची सुनावणी घेण्यात येईल. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून त्यांचं समाधान करण्यात येईल.